निर्मिती सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी झाली. पृथ्वीच्या गाभ्यामध्ये आणि त्याच्या सभोवतालच्या परिसरात सुरुवातीपासूनच आज तागायत विविध निर्मिती प्रक्रिया होत आहेत. यामुळे विविध धातूंची निर्मिती झाली आहे. आजच्या विषयात आपण ओरेस बद्दल जाणून घेणार आहोत. ते कसे दिसतात, त्यांचे रंग काय आहेत, ते इतर धातूंवर कसे प्रतिक्रिया देतात इत्यादी. तुम्हाला इयत्ता 10वीच्या रसायनशास्त्रातील धातूंच्या गुणधर्माबद्दल आणि घटनेबद्दल थोडक्यात कल्पना देतील. आजच्या धड्यात आपण पुढील गोष्टी शिकणार आहोत. धातूचे भौतिक गुणधर्म, नॉन मेटलचे भौतिक गुणधर्म, धातूचे रासायनिक गुणधर्म. महत्त्वाचे शब्द: निंदनीय, डक्टाइल, सोनोरिटी, मेटलॉइड, एक्वारेझिया, आयनिक. हा आजच्या धड्याचा संकल्पना नकाशा आहे. आपल्या सभोवतालचे पदार्थ काही किंवा इतर घटकांच्या किंवा त्यांच्या संयुगांच्या स्वरूपात असतात. सुरुवातीला घटकांचे त्यांच्या रासायनिक आणि भौतिक गुणधर्मानुसार धातू, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्सच्या प्रकारांमध्ये वर्गीकरण केले गेले होते आणि ते आजही वापरात आहेत. या धड्यात आपण त्यांच्याबद्दल अधिक माहिती घेणार आहोत. धातू प्रामुख्याने घन अवस्थेत असतात. पारा आणि गॅलियम हे धातू तापमानावर द्रव अवस्थेत असतात. काही अधातू घन अवस्थेत असतात तर काही वायू अवस्थेत असतात. ब्रोमाइन ही एकमेव नॉन मेटल आहे जी द्रव अवस्थेत असते. धातूमध्ये चमक असते. वातावरणातील ऑक्सिजन आणि आर्द्रता आणि काही प्रतिक्रियाशील वायूंच्या उपस्थितीमुळे धातूची चमक कमी होत जाते. नॉन मेटल्समध्ये चमक नसते, परंतु आयोडीन हा अपवाद आहे कारण त्याचे स्फटिक चमकदार असतात. आपल्याला माहिती आहे की धातूंमध्ये लवचिकता असे गुणधर्म असतात. लवचिकता ही अशी गुणधर्म आहे ज्याद्वारे धातू पातळ वायरमध्ये काढता येते आणि धातूला पातळ शीटमध्ये मारल्यावर त्याला निंदनीय म्हणतात. नॉन मेटलमध्ये लवचिकता नसतो. त्याचप्रमाणे सर्व धातू उष्णता आणि विजेचे चांगले वाहक आहेत. नॉन मेटल्स हे वीज आणि उष्णतेचे खराब वाहक आहेत. ग्रेफाइट कार्बनचे एलोट्रॉप अपवाद आहे कारण ते विजेचे उत्तम वाहक आहे. डायमंड हा विजेचा खराब वाहक आहे परंतु उष्णतेचा चांगला वाहक आहे. सर्वसाधारणपणे सर्व धातू कठोर असतात. तथापि गट 1 मधील अल्कली धातू जसे की लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम अपवाद आहेत. हे धातू खूप मऊ असल्यामुळे चाकूने कापता येतात. नॉन मेटल्स कठीण नसतात.
हिरा जो कार्बनचा एलोट्रॉप आहे तो अपवाद आहे. हिरा हा सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ आहे. धातूंना उष्णता आणि वितळण्याचे तापमान जास्त असते. उदाहरणार्थ टंगस्टन धातूचे वितळण्याचे तापमान सर्वात जास्त 3422 अंश सेल्सिअस आहे. मात्र सोडियम, पोटॅशियम, पारद, मर्क्युरी आणि गॅलियम यांचे वितळण्याचे तापमान खूप कमी असते. अशा धातूंचे ते वितळण्याचे आणि उकळण्याचे तापमान कमी असते. काही धातूंवर आघात केला असता आवाज निर्माण होतो. या गुणधर्मास सोनोरिटी म्हणतात. त्यामुळे धातूंना सोनोरस धातू म्हणतात. अशधातूंमध्ये सोनोरिटी हा गुणधर्म नसतो. धातू प्रतिक्रियाशील असतात. ते सहज इलेक्ट्रॉन गमावतात आणि धनायन सकारात्मक आवेशित आयन बनतात. त्यामुळे धातूंना विद्युत धनात्मक घटक म्हणतात. वरील प्रत्येक धातूचा नमुना चिमटा किंवा स्पॅच्युल्याच्या मदतीने बर्नरच्या ज्वालेवर वर धरा. धातू हवेत गरम केल्यावर ऑक्सिजनशी संयोजन करतात आणि धातूचे ऑक्साईड तयार होते. सोडियम आणि पोटॅशियम हे अतिशय प्रतिक्रियाशील धातू आहेत. सोडियम धातू हवेतल्या ऑक्सिजनसोबत खोलीच्या तापमानावरही सहज संयोजन करून सोडियम ऑक्साईड तयार करतो. हवेशी संपर्क आल्यावर सोडियम लगेच पेट घेतो. त्यामुळे प्रयोगशाळेत किंवा इतर ठिकाणी अपघात टाळण्यासाठी तो नेहमी केरोसिनमध्ये ठेवला जातो. काही धातूंची ऑक्साईडे पाण्यात विरघळतात आणि ते पाण्यासोबत प्रतिक्रिया करून अल्कली तयार करतात. आपण जाणतो की मॅग्नेशियम रिबीन जळल्यावर मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होते. मॅग्नेशियम ऑक्साईड पाण्यासोबत प्रतिक्रिया करून एक अल्कली तयार करतो, ज्याला मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड म्हणतात. प्रत्येक धातूचा एक तुकडा वेगळ्या ग्लासात गार पाण्यात टाका. सोडियम आणि पोटॅशियम धातू पाण्यासोबत अतिशय वेगाने आणि जोरदार प्रतिक्रिया देतात व हायड्रोजन वायू मुक्त करतात. दुसरीकडे कॅल्शियम हळूहळू आणि कमी तीव्रतेने पाण्यासोबत प्रतिक्रिया करतो. या प्रतिक्रियेमध्ये तयार होणारा हायड्रोजन वायू लहान बुडबुड्यांच्या स्वरूपात धातूच्या पृष्ठभागावर जमा होतो आणि त्यामुळे धातू पाण्यावर तरंगतो. ॲल्युमिनियम, लोखंड आणि झिंक या धातूंची गार किंवा गरम पाण्यासोबत प्रतिक्रिया होत नाही. मात्र ते वाफेशी प्रतिक्रिया करून त्यांचे ऑक्साईड तयार करतात आणि या प्रक्रियेत हायड्रोजन वायू बाहेर पडतो. ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, लोखंड किंवा झिंक यांच्या नमुन्यांवर सौम्य गंधक आम्ल किंवा हायड्रोक्लोरिक आम्ल टाकल्यास संबंधित धातूचे सल्फेट किंवा क्लोराईड क्षार तयार होतात. या प्रक्रियेत हायड्रोजन वायू मुक्त होतो. या धातूंच्या प्रतिक्रियाशीलतेचे मूल्यांकन खालील क्रमाने करता येते. नायट्रिक आम्लसोबत धातू प्रतिक्रिया केल्यास त्यांचे नायट्रिक क्षार तयार होतात. तसेच नायट्रिक आम्लाच्या एकाग्रतेमुळे विविध प्रकारची नायट्रोजन ऑक्साईडे संयुगे N2O, NO, NO2 तयार होतात.
ॲक्वारेझिया हा अत्यंत संक्षारक आणि धुरळ्यासारखा द्रव आहे. हा काही थोड्या संयुगांपैकी एक आहे जो सोनं आणि प्लॅटिनमसारख्या मौल्यवान धातूंना विरघळवू शकतो. ॲक्वारेझिया ताज्या स्वरूपात तयार करण्यासाठी तीव्र हायड्रोक्लोरिक आम्ल आणि तीव्र नायट्रिक आम्ल 3.1 या प्रमाणात मिसळले जाते. हिलियम, निऑन आणि आर्गॉन सारख्या महान वायूंचा कोणत्याही रासायनिक प्रतिक्रियांमध्ये सहभाग होत नाही. आतापर्यंत आपण पाहिले की धातूंच्या प्रतिक्रियामधून धनायन त्यांचे ऑक्सिडेशन होऊन तयार होते. जर आपण काही धातू आणि अशधातूंची विद्युत संरचना पाहिली तर हे लक्षात येईल की कोणत्याही रासायनिक प्रक्रियेच्या मागे मुख्य उद्देश संपूर्ण ऑक्टेट प्राप्त करून जवळच्या महान वायूसारखी स्थिरता मिळवणे असते. धातू हे इलेक्ट्रॉन गमावून करतात तर अशधातू इलेक्ट्रॉन ग्रहण करून करतात. महान वायूंचे बाह्यक आवरण आधीच पूर्ण असल्यामुळे ते रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय असतात. सोडियम धातू एक इलेक्ट्रॉन देतो तर क्लोरीन अशधातू एक इलेक्ट्रॉन घेतो. यामुळे सोडियम क्लोराईड NaCl तयार होते. मॅग्नेशियम आणि पोटॅशियम आयनिक संयुगे तयार करतात ज्यामध्ये अनुक्रमे MgCl2 आणि KCl असतात.